हॅलो डिअर स्टुडंट्स, फायनली आपण आपल्या चॅनलवरती क्लास 11च्या स्टुडंटसाठी बायोलॉजीचे लेक्चर्स स्टार्ट करत आहोत. त्या सिरीजचा पार्ट म्हणून आजचा आपला जो फर्स्ट चॅप्टर आपण जो घेणार आहोत तो आहे लिव्हिंग वर्ल्ड. हा चॅप्टर स्टार्ट करत आहोत. स्टुडंट्स, हा जो सिलेबस आहे बेसिकली स्टेट बोर्डचा, तो तुम्हाला MHT CETची एक्झाम जर तुम्ही देणार असाल तर त्यासाठी तुम्हाला युजफुल आहे. तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे मॅक्सिमम वेटेज स्टेट बोर्डच्या सिलेबसवरती असतं. अर्थातच 11वी आणि 12वी मिळून ती परीक्षा असते. 11वीच्या याच्यामधले थोडेसे कमी चॅप्टर्स असतात MHT CETला, वेअरॅज 12च्या सिलेबसमध्ये मॅक्सिमम चॅप्टर्स असतात. बट स्टील हा पार्ट तुम्हाला समजून घ्यायचा आहे. आणि मराठीमधून जे आपलं पॅटर्न आहे की मराठीमधून इंग्लिश एक्सप्लेन करतो आपण, जसा तोच पॅटर्न आपण ह्या 11वीच्या लेक्चरसाठी पण फॉलो करणार आहोत. सो बेसिकली CETची एक्झामसाठी आणि ऑब्व्हियसली काही पार्ट नीटच्या एक्झामसाठी पण जो आहे काही चॅप्टर्स महत्त्वाचे आहेत. सो त्या अँगलनी देखील आपण ऑफकोर्स शिकवणार आहोतच हे चॅप्टर्स. सो स्टेट बोर्ड, CET, NCERT आणि नीट यापैकी कोणतीही एक्झाम तुम्ही देणार असाल तर हे लेक्चर्स तुमच्यासाठी युजफुल आहेत. ठीक आहे. सो सुरू करूयात आपला आजचा पहिला चॅप्टर लिव्हिंग वर्ल्डचा. लिव्हिंग वर्ल्डमध्ये एकदम सुरुवातीला लिव्हिंग वर्ल्ड काय आहे तर आपल्या आजूबाजूचे जे घटक आहेत ते लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग ह्या दोन कंपोनंट्स मध्ये आपण डिवाइड करतो. तुम्ही म्हणाल अगदी 5वी 6वी पासून आम्ही हे शिकतोय, राईट. सो लिव्हिंग जे कंपोनंट्स आहेत त्यांना आपण बायोटिक कंपोनंट्स म्हणतो, नॉन लिव्हिंग कंपोनंट्सना आपण अबायोटिक कंपोनंट्स म्हणतो, राईट. सो ऑल द things which are present around us can be divided into two main groups, that is biotic आणि abiotic. परंतु स्टुडंट्स, तुम्हाला हे पण माहिती आहे की there are certain organisms which lie at the boundary of living and non living. कोण आहेत ते? ऑफ कोर्स व्हायरसेस. व्हायरसेस तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. जेव्हा हे व्हायरसेस एखाद्या होस्ट ऑर्गॅनिझमच्या बॉडीच्या बाहेर असतात. होस्ट म्हणजे काय की ते व्हायरस ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला अफेक्ट करतात त्याला आपण होस्ट म्हणतो, राईट. सो हे होस्ट हे व्हायरस स्पेसिफिक वेगवेगळे, म्हणजे प्रत्येकच व्हायरस प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमला अफेक्ट करतो का तर नाही. प्लांट्सना अफेक्ट करणारे व्हायरसेस वेगळे असतात, ॲनिमल्सना अफेक्ट करणारे व्हायरस वेगळे असतात, ह्युमनना अफेक्ट करणारे व्हायरसेस वेगळे असतात. सो ते व्हायरसेस ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये ग्रो होणार त्याला होस्ट म्हणतात. या होस्ट बॉडीच्या बाहेर जेव्हा हे व्हायरसेस असतात दॅट टाइम दे डू नॉट शो एनी लिव्हिंग प्रॉपर्टीज बेसिकली. सो तेव्हा दे आर कन्सिडर्ड ॲज अ नॉन लिव्हिंग. जेव्हा ते त्या होस्ट बॉडीमध्ये एंटर करतात, स्पेसिफिक होस्ट बॉडी म्हणजे असं नाही होणार की एखादा प्लांट व्हायरस आपल्या बॉडीमध्ये एंटर केला आणि मग तो लिव्हिंग म्हणून ऍक्ट करणार, असं नाही. जेव्हा ते स्पेसिफिक व्हायरस स्पेसिफिक होस्ट बॉडीमध्ये एंटर करणार तेव्हाच दे विल शो प्रॉपर्टीज ऑफ लिव्हिंग बीइंग्स. सो जेव्हा ते तुमच्या बॉडीमध्ये एंटर करतील, आपले जेनेटिक मटेरियल, आपलं सगळे मटेरियल वापरून दे गेट मल्टिप्लाइड आणि मग दे विल शो प्रॉपर्टीज ऑफ लिव्हिंग थिंग्स. बरोबर. सो आपलं जेनेटिक मटेरियल वापरलंय, त्यांनी त्यांची ग्रोथसाठी मल्टिप्लिकेशन झालं आणि मग आपण म्हणतो एखादं व्हायरल इन्फेक्शन आपल्याला झालं. सो त्यावेळेस दे शो प्रॉपर्टीज ऑफ लिव्हिंग थिंग्स. सो व्हायरसेसना लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग मधली कनेक्टिंग लिंक पण म्हटली जाऊ शकते बरेचदा. आणि दे आर कन्सिडर्ड ॲट द बाउंड्री ऑफ लिव्हिंग थिंग्स आणि नॉन लिव्हिंग थिंग्स. सो हा एक पार्ट झाला. युजली आपण म्हणतो बायोटिक अबायोटिक, परंतु ही तिसरी एक कॅटेगरी आहे जी त्या दोघांच्याही बाउंड्री मधली प्रेझेंट आहे आणि ती होती व्हायरसेस. सो बेसिकली आपण चॅप्टरचं नाव आहे लिव्हिंग वर्ल्ड. सो याच्यामध्ये आपण फोकस करणार आहोत लिव्हिंग थिंग्स वरती. सो आपल्या आजूबाजूचे जे लिव्हिंग थिंग्स आहेत त्यांना लिव्हिंग बनवणाऱ्या काही स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक्स, बेसिक प्रिन्सिपल्स म्हणू आपल्याला, की असे काय फीचर्स आहेत त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये की जे त्यांना लिव्हिंग बनवतात. तो पार्ट आपण आज डिस्कस करणार आहोत डिटेलमध्ये, ऑब्व्हियसली आपल्या नेहमीच्या पॅटर्नमध्ये. सो यातली जी पहिली कॅरेक्टरिस्टिक आहे ती आहे मेटाबॉलिझमची. पण त्याच्याही आधी ही बेसिक काही इन्फॉर्मेशन आहे. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमना एकदा आपला जन्म झाला की सर्व्हाइव्ह होण्यासाठी दोन बेसिक गोष्टींची आवश्यकता असते. एक म्हणजे त्यांना एनर्जी लागते. ऑफकोर्स एनर्जी कशासाठी लागते रे आपल्याला? टू परफॉर्म ऑल द बॉडी ऍक्टिव्हिटीज. सो स्टुडंट्स, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे इवन दो वी आर स्लीपिंग, आपण कोणतंही काम करत नाही आहोत, महिनोन महिने एखादा पेशंट झोपून असतो बघा, बट स्टील त्याला भूक लागते. भूक लागते म्हणजे काय? भूक लागणं इज तुमच्या बॉडीचं कॉल आहे.
इट इज डिमांडिंग फॉर द एनर्जी. सो जरी तुम्ही झोपून असलात, झोपेत असलात, कुठल्याही मुवमेंट ॲज सच करत नसाल, तरी सुद्धा आपल्या बॉडीमध्ये ज्या इंटरनल प्रोसेसेस आहेत त्या घडून येण्यासाठी वी रिक्वायर एनर्जी. आणि दुसरं म्हणजे मेनी केमिकल मोलिक्युल्स. आता केमिकल मोलिक्युल्स म्हणजे कोण? हेच आपले प्रोटीन्स, फॅट्स, मिनरल्स, विटामिन्स वगैरे हे जे मोलिक्युल्स आहेत, अमिनो ऍसिड्स, फॅटी ऍसिड्स वगैरे, सो ते झाले केमिकल मोलिक्युल्स. सो आपल्या सर्व्हायव्हलसाठी ह्या दोन गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. आणि ही जी एनर्जी तयार करण्याची प्रोसेस आहे त्या प्रोसेसचाच एक पार्ट म्हणू आपण, ज्याला आपण मेटाबॉलिझम म्हणतो. मेटाबॉलिझम ज्याला आपण मराठीमध्ये चय अपचय क्रिया असं म्हणतो. सो जेव्हा आपण एनर्जी प्रोड्यूस करतो तेव्हा काय होतं रे, आपण फूड खातो, त्याचं डायजेशन होतं. डायजेशन झाल्यानंतर जो ग्लुकोज तयार होतो तो ग्लुकोज ब्लड मार्फत आपल्या सेल्सपर्यंत पोचतो आणि मग आपल्या रेस्पिरेटरी सिस्टममधून आलेला जो ऑक्सिजन आहे तो देखील ब्लड मार्फत सेलपर्यंत पोचतो. आणि मग आपण 10th मध्ये शिकलोयच ना हे सगळं. आणि मग सेल्युलर लेवलमध्ये रेस्पिरेशनची प्रोसेस होते आणि त्या प्रोसेसमधून एनर्जी रिलीज होते. सो ह्या एनर्जी प्रोडक्शनच्या प्रोसेसमध्ये देखील मेटाबॉलिझम इन्क्लुडेड आहे. व्हेअरॅज अजून बाकी बऱ्याचशाच, म्हणजे थोडक्यात तुमच्या एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एनर्जी प्रोड्यूस करण्याची प्रोसेस ही मेटाबॉलिझम. आता ही मेटाबॉलिझम प्रोसेस ही 2 स्टेप्स मध्ये डिवाइड झालेली आहे. त्या 2 स्टेप्स पैकी जी पहिली स्टेप आहे त्याला म्हणायचं कॅटाबॉलिझम आणि दुसरी स्टेप जी आहे त्याला म्हणायचं ॲनाबॉलिझम. कॅटाबॉलिझम यालाच काय म्हटलंय? ब्रेकिंग ऑफ मोलिक्युल्स. ब्रेकिंग ऑफ मोलिक्युल्स म्हणजे काय? तर जे कॉम्प्लेक्स मोलिक्युल्स आहेत आपल्या बॉडीमध्ये एंटर होणारे त्यांचं सिंपल फॉर्म मध्ये कन्व्हर्जन करण्याची प्रोसेस त्याला म्हणायचं कॅटाबॉलिझम. यालाच डिस्ट्रक्टिव्ह, लिहून ठेवा हे, डिस्ट्रक्टिव्ह मेटाबॉलिझम असं देखील म्हणतात. मेटाबॉलिझम इज ऑल्सो नोन ॲज डिस्ट्रक्टिव्ह मेटाबॉलिझम. का? बिकॉज एका सिंपल मोलिक्युलचं एका कॉम्प्लेक्स मोलिक्युलचं 2 सिंपल फॉर्म मध्ये किंवा 2 पेक्षा जास्त सिंपल फॉर्म्स मध्ये ते कन्व्हर्जन करणारी प्रोसेस आहे. याचं एक्झाम्पल सांगायचं झालं तर ब्रेकडाऊन ऑफ फूड, जी आपण रेस्पिरेशनची प्रोसेस बघितली, किंवा डायजेशनची जी प्रोसेस आहे, ह्या सगळ्या प्रोसेसेस तुम्ही कॅटाबॉलिझम मध्ये इन्क्लूड करू शकता. आणि जो दुसरी येते प्रकार जो ॲनाबॉलिझम, त्याला म्हटलं मेकिंग ऑफ न्यू मोलिक्युल्स. न्यू मोलिक्युल्स मेक करणं म्हणजे त्याच्यात कॅटाबॉलिझमच्या उलट प्रोसेस होते. जे सिंपल फॉर्म मधले सबस्टन्सेस आपल्या बॉडीमध्ये आहेत त्यांचं रूपांतर कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये करण्याची प्रोसेस इज ॲनाबॉलिझम. यालाच कन्स्ट्रक्टिव्ह मेटाबॉलिझम असं म्हणतात. कॅटाबॉलिझम, डिस्ट्रक्टिव्ह मेटाबॉलिझम, इट इज कन्स्ट्रक्टिव्ह मेटाबॉलिझम. याच्यामध्ये जसं आपण अमिनो ऍसिड्स आहेत, अमिनो ऍसिड्स पासून आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची प्रोटीन तयार होण्याची प्रोसेस, त्याला तुम्ही ॲनाबॉलिझम म्हणू शकता. आणि कॅटाबॉलिझमचं एक्झाम्पल मी तुम्हाला काय सांगितलं? ग्लुकोजचं रूपांतर जे ब्रेकडाऊन होतं डायजेशनच्या प्रोसेसमध्ये, ते तुम्ही कॅटाबॉलिझमचे एक्झाम्पल सांगू शकता. एका कॉम्प्लेक्स फॉर्मचं सिंपल फॉर्म मध्ये कन्व्हर्जन होणं इज कॅटाबॉलिझम, आणि सिंपल फॉर्मचे पुन्हा कॉम्प्लिकेटेड मोलिक्युलच्या फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्जन होणं इज ॲनाबॉलिझम. सो तुम्हाला आठवतंय लास्ट टाइम आपण 10वीला एक टेबल होता की आपल्या बॉडीमध्ये जे प्रोटीनचं डायजेशन झालं, अमिनो ऍसिड्स मिळाले, आणि मग त्या अमिनो ऍसिड्स पासून पुन्हा आपली बॉडी तिला ज्या फॉर्मॅटमधल्या किंवा ज्या फॉर्ममधल्या प्रोटीनची आवश्यकता होती, जसं की बोन फॉर्म करण्यासाठी ऑसिन प्रोटीन, राईट, केस फॉर्म करण्यासाठी केराटीन नावाचं प्रोटीन जे तयार होतं, ती जी प्रोसेस आहे ती ह्या ॲनाबॉलिझम प्रोसेसचा पार्ट आहे. समजे इथपर्यंत समजलं? सो मेटाबॉलिझम ही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्येच फक्त दिसून येणारी प्रोसेस आहे. नॉन लिव्हिंग मध्ये मेटाबॉलिझम होतं का? नाही होत. मेटाबॉलिझम, ॲनाबॉलिझम, ब्रेकडाऊन हे नॉन लिव्हिंग मध्ये काहीही होत नाही. सो धिस द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, त्याला ऑल इन्क्लुझिव्ह कॅरेक्टरिस्टिक असं म्हणतात. ऑल इन्क्लुझिव्ह म्हणजे फक्त आणि फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये दिसून येणारी कॅरेक्टरिस्टिक. नॉन लिव्हिंग मध्ये मेटाबॉलिझम ॲब्सेंट असतं. आपण जे काही कॅरेक्टरिस्टिक आज डिस्कस करणार आहोत त्यापैकी काही कॅरेक्टरिस्टिक्स लिव्हिंग नॉन लिव्हिंग दोन्ही मध्ये असतात. सो स्पेसिफिकली लिव्हिंग मध्ये दिसून येणारी कॅरेक्टरिस्टिक आहे ही मेटाबॉलिझमची. त्यानंतर दुसरा जो फॅक्टर आहे जो लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये दिसून येतो तो आहे ग्रोथचा. जन्माला आल्यापासून आपल्या
बॉडीमध्ये वेगवेगळे सेल्स टिश्यूज ऍड होत राहतात, नंबर ऑफ सेल्स इन्क्रीज होणं. ग्रोथ म्हणजे काय आहे? एक इरिव्हर्सिबल चेंज आहे ना आपल्या बॉडीमध्ये होणारा. एकदा आपण लहानाचे मोठे झालो की मोठ्याचं पुन्हा लहान होतं का? नाही. सो आपल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये ग्रोथ हा एक इरिव्हर्सिबल इन्क्रीज इन मास असं म्हणता येईल आपल्याला. सो हे ग्रोथ का होते? बिकॉज आपल्या बॉडीमध्ये नंबर ऑफ सेल्स वाढत जातात. आपण शिकलोय परत अगेन 10वी मध्ये की सिंगल आपली जी सेल आहे झायगोट, त्याच्यामध्ये नंबर ऑफ सेल्स वाढत जाऊन 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 एम्ब्रियो आणि मग परत त्याच्यापासून पुढे वेगवेगळे ऑर्गन्स फॉर्म होतात, बरोबर. कंप्लीट ग्रोथ होते. सो ह्या ग्रोथ होणं इज नथिंग बट आपल्या बॉडीमध्ये असणारे सेल्स टिश्यूज हे त्यांचा नंबर वाढत जातोय, राईट. आता ही जी ग्रोथ आहे आपल्या बॉडीमध्ये होणारी, इट इज अ वेल ऑर्केस्ट्रेटेड प्रोसेस असं एक तुमच्या पुस्तकात दिलंय. वेल ऑर्केस्ट्रेटेड म्हणजे काय? ऑर्केस्ट्रा म्हटलं की गाणवाला ऑर्केस्ट्रा आठवायचा नाही. ऑर्केस्ट्रेटेड म्हणजे एका ह्या ग्रोथमध्ये ज्या इव्हेंट्स होतात त्या एका ठराविक क्रमानं होतात. सो ठराविक क्रमानं सिक्वेन्सनं त्या ग्रोथमध्ये ज्या इव्हेंट्स होतात, त्या प्रोसेसेस होतात, म्हणून त्याला म्हटलं इट इज वेल ऑर्केस्ट्रेटेड प्रोसेस. फॉर एक्झाम्पल, लेट्स टेक एक्झाम्पल ऑफ डायजेशन. डायजेशन ऑफ फूड हे जर आपण कन्सिडर केलं तर सगळ्यात आधी माउथमध्ये डायजेशन होईल, मग तिथून ते इसोफॅगस मध्ये जाईल, मग फूड स्टमक मध्ये डायजेशन त्याचं होईल, मग स्मॉल इंटेस्टाईन मध्ये. हा एक पाथ आहे ना, ही एक प्रोसेस आहे. ह्याच्यामध्ये जो सिक्वेन्स आहे, ज्या इव्हेंट्स ज्या होतात तो चेंज होत नाही कधी. असं नाही होणार की आधी स्मॉल इंटेस्टाईन मध्ये डायजेशन होईल मग स्टमक मध्ये होईल, किंवा स्टमक मध्ये होणारच नाही. स्टमक बोलेल चलो आज मेरी छुट्टी है, आय एम नॉट गोइंग टू वर्क, आणि जे काय असेल ते स्मॉल इंटेस्टाईन कडे पाठवा, ही विल टेक केअर ऑफ द डायजेशन. असं होतं का? नाही होत. सो एव्हरीथिंग, ईच अँड एव्हरीथिंग, कोणती जी प्रोसेस आहे आपल्या बॉडीमध्ये होणारी ती एका ठराविक सिक्वेन्सनं होते. हे त्या ग्रोथचं एक वैशिष्ट्य आहे. आणि आपल्या म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये जी ग्रोथ होते त्याला एक स्पेसिफिक असा शब्द तुमच्या पुस्तकात दिला, इट इज इंट्रिन्सिक ग्रोथ. इंट्रिन्सिक म्हणजे आतून घडून येणारी. सेलचा नंबर आतून वाढला ना, का आपण एक्सटर्नली वाढवला? नाही. सेल नंबर आतून वाढला किंवा काही वेगवेगळ्या केमिकल प्रोसेसेस, रिॲक्शन्स, इव्हेंट्स आपल्या बॉडीमध्ये झाल्या आणि त्याचा रिझल्ट म्हणून आपली ग्रोथ झाली. सो ग्रोथ ही आपल्या बॉडीमध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये जी होते ती इंट्रिन्सिक प्रकारची ग्रोथ असते. प्लांट्स मध्ये जी ग्रोथ असते ती एका म्हणजे थ्रू आउट द इयर होत जाते. अपायकल मेरिस्टेम 9वी मध्ये शिकलो होतो आपण. सो अपायकल मेरिस्टेम हा जो प्रकार आहे तिथं कंटिन्युअसली ज्या सेल डिव्हिजन होत असतं, जेव्हा गरज आहे तेव्हा त्या प्लांटची ग्रोथ त्या अपायकल रिजन मध्ये, लॅटरल मेरिस्टेम, इंटरकॅलरी मेरिस्टेम, ह्या 2-3 रिजन मध्ये स्पेसिफिकली प्लांट्स मध्ये ग्रोथ होते, राईट. ह्युमन मध्ये एका ठराविक एज पर्यंत ग्रोथ होते, त्याच्यानंतर ग्रोथ होत नाही. नंबर ऑफ सेल्स जरी वाढल्या तर त्या कुठं वाढणार? तर जिथं काही इंजुरी असेल किंवा डेड सेल्सना रिप्लेनिश करण्यासाठी ज्या सेल्स डिव्हिजन होत असेल तेवढीच होते. अदरवाईज आपल्या बॉडीमध्ये कंटिन्युअस थ्रू आउट द लाईफ स्पॅन अशी काही ग्रोथ होत नाही. अजून एक महत्वाचं म्हणजे जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत अमिबा सारखे, त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये ग्रोथ आणि रिप्रोडक्शन, पुढे सांगणारच आहे मी तुम्हाला, ग्रोथ आणि रिप्रोडक्शन ह्या दोन्ही म्युच्युअली ऑकरिंग, म्हणजे ग्रोथ इज ऑल्सो रिलेटेड ॲज रिप्रोडक्शन. नंबर ऑफ सेल वाढणं इज रिप्रोडक्शन ना. अमिबा रिप्रोड्यूस कसा करतो? एकाच्या 2 सेल्स होतात ना, बायनरी फ्युजन, ह्या प्रोसेस आपण बघितलेल्या होत्या. सो त्यांच्यामध्ये ग्रोथ आणि रिप्रोडक्शन ह्या इक्वल आहेत. 3 प्रकारच्या ग्रोथ सांगितल्या, आपल्यामध्ये होणारी वेगळी, प्लांटमध्ये होणारी वेगळी आणि युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मध्ये होणारी वेगळी. परंतु ह्या सगळ्यांच्या मध्ये एक कॉमन थिंग काय आहे की दिस ग्रोथ इज इंट्रिन्सिक. तिघांच्या मध्येही जी ग्रोथ होते ती इंट्रिन्सिक म्हणजेच इंटरनल चेंजेसमुळे होते. आता जो एक दुसरा प्रकार आहे जो तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेला आहे, ही नॉन लिव्हिंग थिंग्स मध्ये होणारी ग्रोथचं एक्झाम्पल आहे. सँड मोल्ड झाले, सँड माउंड्स आहेत, किंवा हे जे दिलेले बोल्डर्स वगैरे आहेत, किंवा क्रिस्टल्स असतात बघा. सो यांच्यामध्ये देखील ग्रोथ दिसून येते. आपण बघतो ना वाळवंटामध्ये अशी एकदम वारं सुटलं आणि मग इथली वाळू अशी उडून त्या बाजूला गेली. सो त्या केसमध्ये पण ग्रोथ झाली. समजा या बाजूला एक काय म्हणत सँड ड्यून आहे, एक वाळूचा ढिगारा आहे, वारा सुटला आणि त्या वाऱ्यानं ती सगळी जी वाळू आहे, रेती आहे, ती ह्या बाजूला जाऊन शिफ्ट झाली. आता काय झालं? इकडची वाळू कमी झाली, या इथल्या वाळूच्या ढिगाऱ्याचा साईज वाढला, मग आपण म्हणणार ग्रोथ झाली. बट मला सांगा, ही ग्रोथ इंट्रिन्सिक आहे का?
म्हणजेच इंटरनल फॅक्टर्स मध्ये चेंजेस होऊन झाली आहे का? नाही झाली. सो लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये ज्या पद्धतीने इंट्रिन्सिक ग्रोथ होते तशी नॉन लिव्हिंग मध्ये होत नाही. इवन हे दगड वगैरे पण जे फॉर्म होतात, क्रिस्टल फॉर्म होतात, या सगळ्यांच्या मध्ये असंच मास अक्युम्युलेट होत जातं ड्यू टू एक्सटर्नल फॅक्टर्स. एक्सटर्नल चेंजेस होतात आणि त्यामुळं त्यांचा साईज वाढतो किंवा कमी होतो. त्याला तुम्ही ग्रोथ म्हटलं, पण ती ग्रोथ ही कशी आहे? एक्सट्रिन्सिक ग्रोथ आहे. दीज लिव्हिंग बिईंग्स मध्ये ही काही नाही. त्यामुळं ग्रोथ, जसं आपण मेटाबॉलिझम म्हटलं, फक्त आणि फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्येच मेटाबॉलिझम दिसून येतं, तसं ग्रोथच्या बाबतीत नाही. ग्रोथ ही लिव्हिंग मध्ये पण दिसून येणार, नॉन लिव्हिंग मध्ये पण दिसून येणार, पण फरक काय आहे? लिव्हिंग मधली ग्रोथ ही इंट्रिन्सिक असते, नॉन लिव्हिंग मधली ग्रोथ ही एक्सट्रिन्सिक असते. त्यानंतरचा पॉइंट येतो दॅट इज एजिंगचा प्रोसेस. एजिंग म्हणजेच आपल्या बॉडीमधल्या ज्या सेल्स आहेत एका ठराविक याच्यापर्यंतच त्या सेलची ग्रोथ होते. हा, वी कॅन स्लो डाऊन एजिंग बाय डुईंग सम चेंजेस इन आवर लाईफस्टाईल. आपलं एजिंग स्लो, जसं तुम्ही कंटिन्यू एक्सरसाइज करत असाल, चांगलं फूड खात असाल, तुमच्या बॉडीची प्रॉपर काळजी घेत असाल, तर वी कॅन स्लो डाऊन द प्रोसेस ऑफ एजिंग. बट एजिंग हे होणारच. एजिंग मध्ये काय आहे तर आपल्या बॉडीमधल्या ज्या सेल्स, मोलिक्युल्स, ऑर्गन्स वगैरे जे आहेत त्यांचं जे इफेक्टिव्ह वर्किंग आहे ते हळूहळू जसं जसं आपल्या वय वाढत जाईल तसं तसं ते इफेक्टिव्ह वर्किंग करण्याची त्यांची ॲबिलिटी कमी कमी होत जाते. एक लक्षात घ्या, तुम्ही बॉडीला जितकं ऍक्टिव्ह ठेवाल आणि जितकं तुम्ही त्याला हेल्दी फूड खायला द्याल तितकी तुमची बॉडीचं एजिंगची प्रोसेस स्लो डाऊन होणार. बरीच माणसं बघा अगदी 100 वर्ष, 200 वर्ष काही याच्यामध्ये जगलेली तुम्ही ऐकले असतील, 100, 150, 200 वर्ष. त्या लोकांच्या मध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर दे टेक utmost care of their diet, their lifestyle, their food, ह्या सगळ्या गोष्टी. सो एजिंगची प्रोसेस होतच असते आपल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये. ही प्रोसेस अगेन फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्येच होते, नॉन लिव्हिंग मध्ये दिसून येत नाही. हो ना, वय होण्याची प्रोसेस आहे, सेलची कॅपॅसिटी हळूहळू डिग्रेड होण्याची जी प्रोसेस आहे ती नॉन लिव्हिंग मध्ये दिसून येते का? हा, ते खराब होतात. जितका वापर हो तितक्या त्या खराब होतात. प्रत्येक नॉन लिव्हिंग थिंगचा पण एक लाईफ स्पॅन असतो. आपण असं म्हणतो ना आपण की काही कालांतरानं मोबाईल म्हणा किंवा कुठलेही गॅजेट म्हणा ठराविक वर्ष काम करतं छान, हळूहळू त्याची इफिशियन्सी कमी कमी होत जाते. बट त्याला तुम्ही एजिंग नाही म्हणणार. दॅट इज नॉट कन्सिडर्ड ॲज एजिंग, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपल्या बॉडीमधले जे वेगवेगळे ऑर्गन्स आहेत ते हळूहळू त्यांची कॅपॅसिटी लूज करतं आणि ज्याला आपण एजिंगची प्रोसेस म्हटलं. देन कम्स नेक्स्ट इज रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन काही ऑथर्सच्या मते, हा बघा आता मी एक एक्झाम्पल देते आधी, मग आपण रिप्रोडक्शन डिस्कस करू. काही जसं आता आपण झेरॉक्स मशीन असतं ना आपलं, फोटोकॉपीज काढतो, मशीन दाबलं की एकाच पेपरच्या हजारो कॉपीज आपण काढू शकतो. मग एक प्रकारे ते पण रिप्रोडक्शन झालं का? बरोबर ना? बट अगेन हे इंट्रिन्सिक फॅक्टर्समुळे होत नाही. एक्सटर्नल ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळं ही रिप्रोडक्शन, म्हणजे जे मी आता फोटोकॉपीचं बोलले ते होतं. सो रिप्रोडक्शन ही स्पेसिफिकली लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये दिसून येणारी प्रोसेस आहे. ऑब्व्हियसली रिप्रोडक्शनचे 2 प्रकार आपण शिकलो, असेक्शुअल रिप्रोडक्शन, सेक्शुअल रिप्रोडक्शन, राईट. सो असेक्शुअल रिप्रोडक्शन हे युनिपॅरेंटल असतं, वेअरॅज सेक्शुअल रिप्रोडक्शन हे बाय पॅरेंटल, 2 पॅरेंट्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. सो बोथ हा, आता याच्यामध्ये बघा, जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ते रिप्रोड्यूस करतात, त्यात काही दुमत नाही. परंतु रिप्रोडक्शन हा क्रायटेरिया जसं आपण मेटाबॉलिझम बघितला तसा ऑल इन्क्लुझिव्ह म्हणता येणार नाही. कारण ह्युमन बिईंग्स मध्ये पण बघा काही इनफर्टाईल लोक असतात ना, की जे जन्माला तर आलेत बट ते कोणत्याही सजीवाला जन्म देऊ, म्हणजे ते त्यांना मुलं होऊ शकत नाहीत, इनफर्टाईल म्हणतो आपण त्यांना. तर ते लोक मग काय लिव्हिंग नाहीत का? असं होतं का? नाही होत. ऑल्सो देर आर सम अदर एक्झाम्पल्स. तुम्हाला म्यूल्स माहिती आहेत? म्यूल म्हणजे ज्याला आपण खेचर म्हणतो. खेचर माहिती आहे ना, जो गाढव आणि घोडा यांच्यामध्ये फर्टिलायझेशन होऊन झालेला आहे. तो खेचर हा देखील इनफर्टाईल असतो. बिकॉज क्रोमोझोम नंबर, हॉर्सचा क्रोमोझोम नंबर वेगळा आहे, मेल म्हणजे डॉंकीचा क्रोमोझोम नंबर वेगळा आहे, आणि हे
जो म्यूल तयार झालाय ह्याचा क्रोमोझोम नंबर एक ऑड नंबर येतो. युजली क्रोमोझोम नंबर्स आपण जे बघतो ते इव्हन नंबर मध्ये असतात, तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर हे ऑड नंबर मध्ये आहे. सो दिस इज इनफर्टाईल. पण मग म्हणून हा लिव्हिंग आहे नाही असं म्हणू शकत नाही. ऑल्सो जे अजून एक एक्झाम्पल आहे ते म्हणजे जस्ट बीज आहेत, वर्कर बीज. तुम्हाला माहिती आहे ना की मधमाशीचं जे पोळं असतं त्याच्यामध्ये 3 प्रकारचे माशा असतात. एक असते क्वीन, तिचं काम काय आहे, खाणे, बसून खाणे आणि अंडी घालणे, बस. ड्रोन हा जो आहे तो त्या फिमेलला फर्टिलाइज करण्यासाठी त्याचं फंक्शन असतं, म्हणजे तिला फर्टिलाइज करणे एवढंच त्याचं काम, बाकी तो काही नाही. आणि जो मेन जे सगळं मध तयार करणं वगैरे जे असतात ते वर्कर असतात. सो हे वर्कर्स जे आहेत ते आर स्टराईल, ते पिलांना जन्म देऊ शकत नाही, म्हणजे ते अंडी वगैरे नाही घालू शकत. मग आणि ह्युमन जे मगाशी म्हटलं मी तुम्हाला की ह्युमन मध्ये पण असे लोक असतात की जे मुलांना जन्म देऊ शकत नाही. सो ह्या काही एक्झाम्पल्स वरून आपण सांगू शकतो की रिप्रोडक्शन हे फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये जरी होत असलं तरी मेटाबॉलिझम सारखं ऑल इन्क्लुझिव्ह कॅरेक्टरिस्टिक नाही हे रिप्रोडक्शन. हे लक्षात आलं. अजून एक एक्झाम्पल जस्ट तुमच्या माहितीसाठी दिलेलं आहे इथे. हे एक हायब्रिड काऊ बायसन हायब्रिड आहे ज्याला बिफॅलो म्हटलंय, म्हणजे गाय आणि बायसन ह्यांच्यामध्ये होणारा जे हायब्रिडायझेशन घडवून आणलंय. ऑब्व्हियसली हे हायब्रिडायझेशन जेव्हा होतं ते आपण घडवून आणलेलं असतं आर्टिफिशियली. आणि इज अ ब्रेड फॉर इट्स लीन अँड फ्लेवरफुल मीट, म्हणजे हे आपण घडवून आणले कशासाठी तर त्याचं मीठ हे खूप फ्लेवरफुल असतं वगैरे. तर हे देखील कसं आहे, इनफर्टाईल. अजून एक महत्वाचं कॅरेक्टरिस्टिक्स जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये दिसून येतं दॅट इज सेल्युलर ऑर्गनायझेशन. म्हणजे सेल आणि सेलमध्ये जे बाकीचे कंपोनंट्स असतात ज्याला आपण सेल ऑर्गॅनल्स म्हणतो ते देखील हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये प्रेझेंट असतात. आता अजून एक त्याच्यामध्ये असा वाद होऊ शकतो जसं की लाकूड आहे. लाकूड हे एक प्रकारे डेड, आधी ते लिव्हिंग होतं नंतर ते डेड झालं. लाकडाच्या वस्तू ज्या आपण बघतो मग त्या पण तर सेलच्याच बनलेल्या आहेत ना. पटते का मी काय सांगते. लाकूड आहे आपल्या जवळ, समजा आता माझ्या इथे टेबल आहे, लाकडाचा टेबल आहे. सो दिस इज इट वॉज वन्स लिव्हिंग थिंग. नंतर मग ते झाड कापलं आपण, देन द सेल जे आहेत त्या हळूहळू त्यांची ॲबिलिटी त्यांची जी डिव्हिजनची कमी झाली आणि आता ते डेड आहेत. मग त्यामध्ये सेल्स आहेत की नाही, आहेत. परंतु जसं मगाशी मी म्हणतो तसं सेल्स जरी असल्या तरी इंटरनल ज्या प्रोसेसेस आहेत, ज्या सेल्युलर ऑर्गनायझेशन म्हणजेच त्या सेलमधल्या वेगवेगळ्या ऑर्गॅनल्स सतत फंक्शनिंग असतात आणि त्याच्या थ्रू आपली बॉडी जशी वर्क करते तशी ह्या लाकडाची करते का वर्क, जशी आपली बॉडी किंवा लिव्हिंग झाडाची बॉडी करते तसं नाही. सो सेल्युलर ऑर्गनायझेशन हे देखील लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये दिसून येणारं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. ऑल्सो अजून एक आहे दॅट इज इरिटॅबिलिटी किंवा रिस्पॉन्सिव्हनेस. आता ह्याला काय म्हणतात, आपल्या आजूबाजूचे जे वस्तू आहेत त्याला दिलेला रिस्पॉन्स, ज्याला कॉन्शियसनेस असं पण तुम्ही म्हणू शकता. इरिटॅबिलिटी किंवा रिस्पॉन्सिव्हनेस किंवा येस कॉन्शियसनेस, अवेअरनेस अशी पण त्याला नावं दिलेली आहेत. सो एनी लिव्हिंग बिंग रिस्पॉन्स टू थर्मल, केमिकल ऑर बायोलॉजिकल चेंजेस. थर्मल म्हणजे टेम्परेचर मध्ये होणारे बदल. ऑब्व्हियसली ना, आता थंडी वाजली तर मी स्वेटर घालणार, उकडायला लागलं मी फॅन एसी लावणार. सो इट इज नथिंग बट थर्मल चेंजेस जे झालेत आपल्या आजूबाजूला त्याला दिलेला आपण रिस्पॉन्स असेल. त्यानंतर केमिकल म्हणजेच वेगवेगळे आपल्या एखादा समजा छान परफ्यूमचा जे वास आला वगैरे असेल किंवा आपण जे वेगवेगळे वस्तू आपल्या आजूबाजूला वापरतो ज्याच्यामध्ये केमिकल इन्क्लुडेड आहेत त्याला दिलेला रिस्पॉन्स झाला. त्यानंतर बायोलॉजिकल चेंजेस, जसं आजूबाजूच्या अगेन जसं छान वास आला आपल्या नाकाला, त्याचा सेन्सेशन झालं आणि मग आपले आपोआप सलायव्हरी ग्लँड्स ऍक्टिव्हेट झाल्या वगैरे, तो बायोलॉजिकल स्टिम्युलाय म्हणू शकतो आपण. तर ह्या आजूबाजूला होणारे जे चेंजेस आहेत किंवा हे थंडी वाजणं, ताप येणं, हे पण एक प्रकारे दिलेले रिस्पॉन्सेस आहेत. आता याला रिस्पॉन्सिव्हनेस और इरिटॅबिलिटी म्हटलंय. हे स्पेसिफिकली लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये दिसून येणार. नॉन लिव्हिंग थिंग्स रिस्पॉन्स करतात का रे? नाही करत.
प्लांट्स कशा पद्धतीनं रिस्पॉन्सिव्हने दाखवतात सांगा. आपल्यामध्ये तर आपले सेन्स ऑर्गन्स आहेत, वेगवेगळ्या सेन्स ऑर्गनच्या द्वारे आपण ती इन्फॉर्मेशन सेन्स करतो आणि त्याच्या अकॉर्डिंगली आपण रिस्पॉन्स देतो. प्लांट्समध्ये अशा पद्धतीचे कुठले सेन्स ऑर्गन्स जरी नसले तरी त्यांच्यामध्ये सिस्टम आहे. आपण नाही का शिकलो 9वी मध्ये होतं, 9वीच्या सिलेबसला होतं तुम्हाला की टॉपिक मुवमेंट वगैरे होत्या, लाईटला दिलेला रिस्पॉन्स म्हणून त्याची ग्रोथ होणं, बरोबर, केमिकलना दिलेला रिस्पॉन्स म्हणून ग्रोथ होणं प्लांटची. तर तो वेगळ्या प्रकारचं, म्हणजे प्लांट वेगळ्या पद्धतीनं रिस्पॉन्सिव्हनेस दाखवतात, ह्युमन वेगळ्या पद्धतीनं रिस्पॉन्सिव्हनेस दाखवतात. नॉन लिव्हिंग थिंग्स अशा पद्धतीने रिस्पॉन्सिव्हनेस दाखवत नाहीत. सो रिस्पॉन्सिव्हनेस किंवा इरिटेबिलिटी ही, आणि ह्युमनमध्ये अजून एक आहे सेल्फ अवेअरनेस किंवा सेल्फ कॉन्शियसनेस. हे एक स्पेसिफिकली ह्युमनमध्ये बघायला मिळतं, बाकी कोणाला नाही. स्व अस्तित्वाची जाणीव बाकी कोणाला नसते. सो हा एक कॉन्शियसनेस किंवा इरिटेबिलिटी किंवा रिस्पॉन्सिव्हनेस हे सगळे एकच आहेत, एकाच ह्याचे वेगवेगळे टर्मिनॉलॉजीज आहेत. हे फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्येच तुम्हाला दिसून येणार. सो आता जे आपण शिकलो त्यापैकी कोणकोणत्या कॅरेक्टरिस्टिक्स, ज्याला आपण म्हणलं की डिफायनिंग कॅरेक्टरिस्टिक किंवा फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये दिसून येतील, त्या ग्रोथ आणि रिप्रोडक्शन, असं आहेत का? नाही आहेत. ग्रोथ नॉन लिव्हिंग मध्ये पण दिसून येणार, रिप्रोडक्शन जे आहेत लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत पण ते रिप्रोड्यूस करत नाहीत असे पण आपण स्टराईल जे वर्कर बीज आहेत किंवा म्यूल्स वगैरे ते बघितले. सो ह्या नॉन डिफायनिंग कॅरेक्टरिस्टिक झाल्या की दोन्हीमध्ये दिसून येतील, लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग. आणि ह्या डिफायनिंग कॅरेक्टरमध्ये स्पेसिफिकली मेटाबॉलिझमला ऑल इन्क्लुझिव्ह म्हटलंय, फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये दिसून येणारी सेल्युलर ऑर्गनायझेशन आणि रिस्पॉन्सिव्हनेस, ह्या कॅरेक्टरिस्टिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सना वेल डिफाईन करतात, म्हणजेच ह्या त्यांच्यामध्येच दिसून येतात, बाकी कोणामध्ये नाही. समजलं? सो आय थिंक येस, इथेच थांबूयात आपण. काही क्वेश्चन्स आहेत जे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये वगैरे विचारलेले होते, एनलिस्ट द कॅरेक्टर्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स वगैरे वगैरे. तर तो पार्ट तुम्हाला जर हवा असेल तर मला सांगा कमेंट करून, मी तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल करून देते ते क्वेश्चनचे आन्सर्स वगैरे. कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा, तुमच्या मॅक्सिमम फ्रेंड्स सोबत देखील शेअर करा. आणि येस, आपण कनेक्टेड राहूयातच. पुढच्या पार्टमध्ये भेटूया. टिल देन गुड बाय.